संख्याबळाचं गणित कसं असेल त्यावर एक नजर टाकूया। बघा, विधानसभेच्या आमदारांची संख्या 286 आहे। 286 भागिले 6 आणि अधिक 1 म्हणजे 40.9 म्हणजे 40.9 मतांचा कोटा आवश्यक आहे। राज्यसभेतल्या निवडणुकीकरता भाजपकडे 104 अन्य 13 अपक्षांची मतं, त्यामुळे भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात। शिवसेनेकडे 39 आमदार आहेत, 10 अपक्षांची मतं, त्यामुळे शिवसेनेची 1 जागा निवडून येऊ शकेल। काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ होतं, काँग्रेसची 1 जागा निवडून यायला अडचण नाहीये। मवियाला एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे असं सध्या तरी चित्र आहे, पण आता चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। 6ही जागा महायुतीच्या निवडून येण्याचीही शक्यता आहे।